आता विश्वात्मके देवे येणे वागुली करावे. तुका म्हणे मज काय चिंता, विठ्ठल राखी माझी गाथा. इकडे भामगिरीवर असताना प्रत्यक्ष भगवंतांनी नामदेवासह दर्शन देऊन कवित्व करण्यास आदेश दिला. या साक्षात्कारामुळे तुकारामाच्या भाविक मनाचे समाधान झाले आणि आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी रुजू होत आहे असा आत्मविश्वास देखील वाटू लागला. इकडे मात्र तुकारामाचे शत्रू काही कमी नव्हते. खोटे नाटे आरोप केले, गाढवावरून धिंड काढली. तथापि आपल्या शांत स्वभावाने आपल्या मनाचा खंबीर निश्चय करून अपमान पावलेल्या तुकारामाने शांतपणे आपलं सर्व गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवून दिले आणि तिथेच एका शिलातारावर पडून निशंक उपवास आरंभला.